राळेगण सिद्धी या ठिकाणी माननीय अण्णा हजारे यांनी जन आंदोलनामध्ये जे सक्रिय सहभाग घेतला, जी आंदोलनं केली, त्या आंदोलनाचे संग्रहालय आहे. या ठिकाणी बरेच कार्यकर्ते भेट देतात. येथे मालेगावचे कार्यकर्ते प्रदीप मोरे हे देखील आलेले आहेत. आता आपण आत बघूया संग्रहालय. या संग्रहालयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते आले आहेत. माननीय अण्णा हजारे यांनी भारतीय सैन्यामध्ये सहभाग घेतल्याचे फोटो व आंदोलनामध्ये शासन निर्णय वगैरे या ठिकाणी संग्रहालयामध्ये लावलेले आहेत. या ठिकाणी अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते भेटी देतात. माननीय पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाच्या कार्याबद्दल जे वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातम्या असत किंवा छायाचित्र असत, त्या संदर्भातून जे संग्रहालय हे बघून आपल्याला काय वाटतं वाटतं? आज महाराष्ट्रभरच्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या निमित्ताने माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगण सिद्धी या गावात एकवटला आहोत आणि माननीय अण्णा साहेब हजारेंची आज भेट घेण्याच्या निमित्ताने कालावधी असल्यामुळे आम्ही त्यांचं चरित्र आणि संघर्ष, आंदोलनाच्या काळामध्ये सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्याशी केलेला संघर्ष, अनेक उपोषणं, दौरे, बैठका आणि माहिती अधिकार कायदा, त्याचप्रमाणे लोकपाल कायदा संदर्भात त्यांनी जे काही आंदोलनं केली आहेत त्याचे सगळं चित्रीकरण आणि एक सादरीकरण आज आम्ही सर्व पाहिलं. आणि त्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी हे अण्णासाहेबांचं कार्य चित्र स्वरूपात पाहिलं आहे. इतका मोठा संघर्ष आश्चर्यकारक आहे परिस्थिती. आणि सरकारला कसं जेरीस आणलं, आपल्या संयमाने, सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने काय होऊ शकतं त्या माननीय अण्णासाहेब हजारे यांच्या या विविध माध्यमातून उभी केलेले आंदोलन याच्यातून दिसत आहे. एक खरोखर आदर्शवत परिस्थिती महाराष्ट्रभरच्या तरुणांसाठी, नागरिकांसाठी, विशेषतः जे सज्जन शक्ती समाजामध्ये आहेत त्यांनी किंवा समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत खाद्य आणि त्याला प्रेरणा आणि चेतना म्हणू अशा परिस्थितीचं इथं म्युझियम आहे. एक माहिती अधिकाराचं प्रेरणास्रोत, एक उत्तम कार्य या इथं दिसतं आहे. त्याच्यातून भारतभर कामासाठी नागरिकांना आणि सामाजिक काम करणाऱ्या सज्जन शक्तीला हे अगदी प्रोत्साहनपर आहे. आज माहिती अधिकार असल्यामुळे, कायदा झाल्यामुळे बरेचसे मोठमोठे भ्रष्टाचार, कोट्यावधीचा भ्रष्टाचार बाहेर येतो आहे. 100% तर नाही, परंतु काही प्रमाणात प्रशासनामध्ये शिस्त आलेली आहे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्याचा नक्कीच लाभ होतोय आणि त्याच्या माध्यमातून समाजसेवा आज घडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विधेयक, लोकपाल विधेयक, नुसतंच महाराष्ट्र सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करून विधिमंडळात ते सादर करून घेतलं आणि ते मंजूर सुद्धा करून घेतलं. याच्या मागे माननीय अण्णासाहेब हजारे यांचं मोठं योगदान आहे. एवढा त्याग, परमत्याग, जसे आपल्या भारताची भूमी ही त्यागाची भूमी आहे
ही स्वतंत्र सैनिक, शहीद, हुतात्मे आणि यांना जन्म घालणारी ही भूमी आहे. आणि या भारत भूमीमध्ये जे काही सुपुत्र माननीय अण्णासाहेब हजारे त्यांनी सुद्धा तेवढ्या तोलामोलाचे कार्य जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे काम केलं त्याच तोलामोलाचं काम आज आपण अण्णासाहेब हजारे यांचं आपण पाहतोय. आणि या त्यांच्या कार्याला मी मनापासून दंडवत घालतो, मनापासून प्रणाम करतो.